मुलीला धमक्या देत होते की तुझ्या भावाला तुझ्या आत्याच्या मुलाला संपवून टाकू, आमच्याकडे इतके मुलं आहे. पण ती म्हणे मला जीवन जगण्याची इच्छाच नाही आहे. त्यामुळे तिने सकाळी विहिरीत जाऊन आत्महत्या केली. आरोपी कासिम पठाणच्या अत्याचाराला कंटाळून भावाच्या मनगटावर राखी बांधण्यापूर्वीच अल्पवयीन हिंदू बहिणीने विहिरीत आत्महत्या केली. भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी गावी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील ओव्हर गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मराठा हिंदू तरुणीने जबरदस्ती एकतर्फी प्रेमाच्या अत्याचाराला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्याच गावातील कासिम पठाण हा जिहादी या प्रकरणी संकुलातील तमाम हिंदू शासकीय रुग्णालयात आणि हर्सुल पोलीस स्टेशनवर प्रचंड गर्दी करून जिहादी आरोपींना अटक करून संपूर्ण कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आणि आरोपी जिहादीला तात्काळ अटक करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. हिंदूंच्या दबावामुळे अखेर रात्री 11 वाजता 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी कासिम पठाण याला अटक करण्यात आली. मृत हिंदू तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून मुख्य आरोपी कासिम पठाण याच्यासह अनेक वडील यासीन सुभान पठाण, चुलत भाऊ गफ्फार सुभान पठाण, हारून सुभान पठाण, भाऊ राजू यासीन पठाण, चुलत भाऊ जब्बार गफ्फार पठाण आणि इरफान यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. हारून पठाण यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मृत अल्पवयीन पूजा ही 11वी सायन्सच्या वर्गात शिकत होती. ती नीट परीक्षेच्या तयारीसाठी कोकणवाडीतील एका प्रतिष्ठित वर्गात जात होती. ती कोकणवाडी येथील वसतिगृहात राहत होती. 2 दिवसांपूर्वी रक्षाबंधनानिमित्त ती गावी गेली होती. दरम्यान गेल्या 8 महिन्यांपासून आरोपी कासिम पठाण तिच्यावर प्रेम करण्यासाठी दबाव टाकत होता. तिच्या घरी आल्याच्या संधीचा फायदा घेत त्याने पुन्हा तिचा मानसिक छळ केला. मानसिक तणावामुळे पूजाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही बाब तिच्या घरच्यांना समजताच त्यांनी पूजाला बाहेर काढले आणि तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यामुळे हादरलेल्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. या घटनेने मृताच्या कुटुंबियांना धक्का बसलाय. आरोपींना अटक केल्याबद्दल संताप व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी कुटुंबियांना कारवाईचं आश्वासन देऊन शांत केलं. त्यानंतर मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. मुख्य आरोपी कासिम पठाण आणि त्यांच्या कुटुंबियावर गुन्हा दाखल करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गर्दी झाली होती. आरोपीच्या अटकेसह आणखी 7 जिहादींवर गुन्हा दाखल झालाय. आमची एकच मागणी आहे की जोपर्यंत अशा समाजातील विकृत बुद्धींना जे जाणीवपूर्वक हिंदू समाजातील मुलींना बाटवण्याचं आणि प्रेशर करून आज तिला तिचा स्वतःचा जीव द्यावा लागला, पण नक्कीच तिचा जीव गेलेला आहे. ज्या माझ्या बहिणीचा तिला नक्कीच न्याय दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. अशातच आरोपीच्या भावाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, पाहूयात. आज जेल कल बेल फिरोजपुराना खेल, आज जेल कल बेल फिरोजपुराना खेल, आज जेल कल बेल फिरोजपुराना खेल. घडलेल्या सगळ्या प्रकाराबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. अशाच अधिक माहितीपूर्वक व्हिडिओसाठी पाहत रहा सुदर्शन मराठी.